श्री स्वामी समर्थ। 15 जून रोजी सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या। या दिवशी संध्याकाळी घरातील एका विशिष्ट ठिकाणी फक्त एक दिवा लावला तर घरावर येणारी प्रत्येक संकटे आणि वाईट शक्ती दूर राहतात, घरातील नकारात्मकता कमी होते आणि कुटुंबाला संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे। अनेक लोक मोठमोठे उपाय शोधत असतात, पण हा उपाय अतिशय सोपा आहे। विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी जास्त खर्चही लागत नाही, फक्त एक दिवा आणि योग्य वेळ। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ। तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। बंधू भगिनींनो, जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते। वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते। अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात, कारण या दिवशी केलेले जप, दान, सेवा, पूजा आणि साधे उपाय देखील विशेष फलदायी मानले जातात। यावेळी 15 जून रोजी आलेली सोमवती अमावस्या श्रद्धाळू लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे। अनेकांच्या मनात प्रश्न असतो की या दिवशी असे काय करावे ज्यामुळे घरात सुख शांती राहील, पैशांच्या अडचणी कमी होतील आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळेल। याच कारणामुळे आज आपण एका अतिशय सोप्या पण श्रद्धेने केला जाणाऱ्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत। आपण सर्वांनी एक गोष्ट अनुभवली असेल, काही घरांमध्ये पैसा असतो, सुविधा असतात, पण मनःशांती नसते। सतत वादविवाद, चिंता, तणाव, आजारपण किंवा काही ना काही अडचणी सुरूच असतात। तर काही घरांमध्ये साधी परिस्थिती असली तरी समाधान, प्रेम आणि आनंद कायम दिसतो। यामागे केवळ पैसा कारणीभूत नसतो, घरातील सकारात्मक वातावरण, देवावरील श्रद्धा आणि सात्विकता यांनाही तितकेच महत्त्व असते। सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिले जाते। दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अंधारावर विजय। जिथे प्रकाश असतो तिथे आशा असते, सकारात्मकता असते आणि चांगली ऊर्जा निर्माण होते अशी धार्मिक मान्यता आहे। म्हणूनच आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दिवा लावून केली जाते। विशेष म्हणजे 15 जूनच्या संध्याकाळी लावला जाणारा हा दिवा केवळ एक धार्मिक कृती नसून श्रद्धेचा एक भाग आहे। अनेक कुटुंबांमध्ये हा उपाय वर्षानुवर्षे केला जातो। घरातील सुख, शांती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा दिवा लावला जातो। पण हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, दिव्यामध्ये काय वापरायचे आणि तो लावताना कोणती काळजी घ्यायची, या सर्व गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। कारण योग्य पद्धतीने केलेली सेवा अधिक समाधान देते। याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। बंधू भगिनींनो, सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ विशेष मानला जातो। दिवसभराची धावपळ संपून जेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ येते तेव्हा वातावरणात एक वेगळी शांतता निर्माण होते। अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आणि परंपरांमध्ये या वेळेला प्रार्थना, नामस्मरण आणि दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे। 15 जून रोजी हा उपाय शक्यतो संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत करावा। काही कारणामुळे या वेळेत शक्य झाले नाही तरी रात्री उशिरापर्यंत अमावस्येची तिथी असेल तर श्रद्धेने दिवा लावू शकता, पण शक्य असेल तर संध्याकाळचीच वेळ निवडा। आता प्रश्न येतो की हा दिवा नेमका कुठे लावायचा? हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचा आहे। ईशान्य दिशा म्हणजे देवस्थानाची, पवित्रतेची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते। अनेक घरांमध्ये देवघर याच दिशेला ठेवलेले असते। जर तुमच्या घरात देवघर असेल तर त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळ हा दिवा लावू शकता। दिवा लावण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करावी। शक्य असल्यास थोडे पाणी शिंपडून जागा शुद्ध करावी। त्यानंतर एक छोटी ताटली किंवा वाटी ठेवावी। त्यावर थोडे तांदूळ ठेवले तर अधिक चांगले मानले जाते। यानंतर मातीचा दिवा घ्यावा। मातीचा दिवा नसेल तर पितळ किंवा तांब्याचा दिवाही वापरू शकता। दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप वापरले तर उत्तम। तूप नसेल तर तीळ तेलही वापरू शकता। दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ठेवावी। अनेक जण विचारतात की दुहेरी वातच का? कारण धार्मिक परंपरेनुसार दुहेरी वात शुभ मानली जाते। ती स्थैर्य, मंगलता आणि कुटुंबाच्या एकोप्याचे प्रतीक मानली जाते। दिवा लावताना मन शांत ठेवावे। कोणत्याही प्रकारची घाई करू नये। मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता काही क्षण फक्त देवाचे स्मरण करावे। स्वामी समर्थांचे, भगवान शिवांचे किंवा आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करावे। अनेक वेळा लोक विचारतात की दिवा लावताना काय मागावे? यावेळी फक्त एवढीच प्रार्थना करा की हे देव, आमच्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येऊ देऊ नका।
घरातील सर्वांना चांगले आरोग्य, सुख, शांती आणि सद्बुद्धी द्या. लक्षात ठेवा, प्रार्थना मोठी असण्याची गरज नसते, ती मनापासून असणे महत्त्वाचे असते. श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थनाही खूप मोठे समाधान देऊन जाते. अनेक कुटुंबांमध्ये असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी ईशान्य दिशेला लावलेला दिवा घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करतो. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. सततची चिंता, तणाव आणि मनातील भीती कमी व्हावी यासाठीही लोक हा उपाय श्रद्धेने करतात. पण या दिव्याबरोबर आणखी काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर या दिवसाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येते. अनेक लोक याच ठिकाणी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना समाधान मिळत नाही. बंधू भगिनींनो, दिवा लावणे ही फक्त एक कृती नाही, त्यामागे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार असणे तितकेच महत्त्वाचे असते. अनेक वेळा लोक दिवा तर लावतात, पण मनामध्ये भीती, राग, चिंता किंवा नकारात्मक विचार भरलेले असतात. अशावेळी मनाला हवी तशी शांती मिळत नाही. म्हणून 15 जूनच्या सोमवती अमावस्येला हा दिवा लावताना सर्वप्रथम मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही क्षण डोळे बंद करा. स्वामी समर्थांचे स्मरण करा. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा विचार करा. त्यांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा. आपण पाहतो, काही वेळा घरामध्ये सतत काही ना काही अडचणी सुरू असतात. एखाद्याचे आरोग्य ठीक राहत नाही, मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात, नोकरीमध्ये समस्या निर्माण होतात, व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसत नाही, घरातील सदस्यांमध्ये विनाकारण मतभेद वाढतात. अशावेळी अनेकांना वाटते की आपल्या घरात सकारात्मकता कमी झाली आहे. याच कारणामुळे अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत खूप जुनी आहे. दिव्याचा प्रकाश घरातील अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे मनातील नकारात्मकता कमी करण्याचेही प्रतीक मानले जाते. दिवा लावल्यानंतर शक्य असेल तर काही वेळ स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र शांतपणे बोलत राहा. मोठ्याने बोलण्याची गरज नाही, मनापासून नामस्मरण केले तरी पुरेसे आहे. अनेक जण विचारतात की हा दिवा किती वेळ तेवत राहायला हवा. शक्यतो दिवा बराच वेळ तेवत राहील याची काळजी घ्या. जर तूप किंवा तेल कमी पडले तर शांतपणे पुन्हा घालू शकता. चुकून दिवा विझला तरी घाबरू नका किंवा मनात कोणतीही अशुभ भावना आणू नका. पुन्हा श्रद्धेने तो प्रज्वलित करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय भीतीपोटी करू नये. हे केले नाही तर वाईट होईल या विचाराने नाही, तर हे केल्याने मनाला समाधान मिळेल आणि देवाची कृपा लाभेल या भावनेने करावा. हाच खरा धर्माचा मार्ग आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास घरातील वातावरण शांत ठेवावे. विनाकारण भांडणे, कटू बोलणे किंवा कोणाचे मन दुखावणारे शब्द टाळावेत. कारण ज्या घरात प्रेम, आदर आणि आपुलकी असते तिथेच खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी टिकून राहते. याच दिवशी अनेक लोक आपल्या पूर्वजांचेही स्मरण करतात, कारण अमावस्या ही पितरांशी जोडलेली तिथी मानली जाते. आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्यामागे आपल्या पूर्वजांचेही योगदान असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. 15 जूनच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही ईशान्य दिशेला दिवा लावाल तेव्हा काही क्षण आपल्या पितरांचेही स्मरण करा. त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करा. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या, आम्हाला योग्य मार्ग दाखवा आणि घरातील सर्वांना सुखी ठेवा. एवढे शब्द जरी बोललात तरी पुरेसे आहेत. अनेक लोकांना असे वाटते की पितरांचे स्मरण करण्यासाठी मोठे विधीच करावे लागतात, पण तसे नाही. श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही खूप मोठे समाधान देते. याच दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे देखील अत्यंत शुभ मानले जाते, कारण ज्येष्ठांचे आशीर्वाद हेच घराचे खरे धन असते. अनेक वेळा आपण देवाकडे सुख मागतो, पण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायला विसरतो. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, काही घरात फारसा पैसा नसतो तरी त्या घरात समाधान असते, तर काही घरांमध्ये सर्व सुखसुविधा असूनही सतत तणाव असतो. याचे कारण फक्त आर्थिक स्थिती नसते. घरातील संस्कार, परस्परांचा आदर आणि सकारात्मक वातावरण यालाही तितकेच महत्त्व असते. म्हणूनच या दिवशी दिवा लावताना फक्त स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करा. मुलांचे आरोग्य चांगले राहो, त्यांना योग्य दिशा मिळो, घरातील ज्येष्ठांना निरोगी आयुष्य लाभो, घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहो अशी प्रार्थना करा. अनेक श्रद्धाळू लोक असे मानतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी श्रद्धेने लावलेला हा एक दिवा घरातील वातावरणात सकारात्मकता निर्माण करण्यास मदत करतो.
घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढावे, मनातील भीती कमी व्हावी आणि कुटुंब एकत्र राहावे यासाठीही हा उपाय केला जातो. यावेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दिवा लावल्यानंतर त्याच्याजवळ काही वेळ बसून नामस्मरण करा. सतत काहीतरी मागत बसण्यापेक्षा देवाने जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञ मनाला अधिक समाधान मिळते. आणखी एक छोटी गोष्ट अनेक लोक या दिवशी करतात, ती म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडा वेळ उभे राहून संपूर्ण घरासाठी मंगल कामना करणे. कारण मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या प्रत्येक शुभ अशुभ ऊर्जेचा मार्ग मानला जातो. त्यामुळे त्या ठिकाणीही सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. बंधू भगिनींनो, कोणताही धार्मिक उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कारण उपायाचा खरा हेतू मनात श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकता निर्माण करणे हा असतो. त्यामुळे 15 जूनच्या सोमवती अमावस्येला हा दिवा लावताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दिवा लावताना घाई गडबड करू नका. अनेक वेळा आपण एखादा उपाय फक्त पूर्ण करण्यासाठी करतो, पण अशा वेळी मन दुसरीकडेच असते. त्यामुळे काही क्षण शांतपणे बसून देवाचे स्मरण करा आणि मगच दिवा लावा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवा लावताना मनात भीती ठेवू नका. काही लोकांना वाटते की एखादी छोटी चूक झाली तर वाईट घडेल, पण श्रद्धेच्या मार्गात भीतीला स्थान नसते. देव भावनेचा भुकेला असतो असे आपल्या मोठ्यांनी नेहमीच सांगितले आहे. त्यामुळे मनापासून केलेली सेवा सर्वात महत्त्वाची असते. तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी शक्य असेल तर कोणाच्याही मनाला दुखवू नका. कटू बोलणे, रागावणे, वाद घालणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळा. कारण ज्या दिवशी आपण देवाकडे सुख आणि शांती मागतो त्याच दिवशी दुसऱ्याला दुःख देणे योग्य नाही. अनेक लोक विचारतात की या दिवशी दान करावे का? शक्य असेल तर आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. ती मदत मोठीच असली पाहिजे असे नाही. थोडे अन्नदान, एखाद्या गरजूवंताला मदतीचा हात किंवा एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देणे देखील पुण्यकारक मानले जाते. याच दिवशी काही वेळ स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे देखील खूप चांगले मानले जाते. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. घरातील सर्वांनी मिळून काही मिनिटे नामस्मरण केले तरी घरात एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण होते. बंधू भगिनींनो, आपण सुरुवातीला ज्या दिव्याबद्दल बोललो तो दिवा ईशान्य दिशेला लावण्यामागेही एक सुंदर भावना आहे. आपल्या घरात प्रकाश, सकारात्मकता आणि देवाची कृपा कायम राहावी हीच त्यामागची भावना असते. त्यामुळे दिवा लावताना फक्त इच्छा मागू नका, तर आपल्या कुटुंबासाठी मंगल प्रार्थना करा. अनेक जण फक्त आर्थिक लाभासाठी उपाय करतात, पण खरे सुख फक्त पैशात नसते. घरातील सदस्य निरोगी असणे, एकमेकांवर प्रेम असणे, घरात शांतता असणे, मुलांची प्रगती होणे आणि कुटुंब एकत्र राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी मनापासून प्रार्थना करा. 15 जूनच्या सोमवती अमावस्येला संध्याकाळी श्रद्धेने लावलेला हा एक दिवा तुमच्या मनात आशा, विश्वास आणि सकारात्मकता निर्माण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करा. कारण जेव्हा मनामध्ये विश्वास असतो तेव्हा संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देखील येते. आज आपण 15 जूनच्या सोमवती अमावस्येबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. या विशेष दिवशी संध्याकाळी श्रद्धेने आणि विश्वासाने एक दिवा लावण्याचे महत्त्व पाहिले. पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचे झाले तर 15 जून रोजी संध्याकाळी शक्यतो 6 ते 9 वाजेच्या दरम्यान आपल्या घराच्या ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा असेल तर उत्तम. त्यामध्ये तूप किंवा तीळ तेल वापरायचे. दुहेरी वात लावून स्वामी समर्थांचे किंवा आपल्या कुलदैवताची स्मरण करत हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा लावल्यानंतर काही क्षण शांतपणे बसायचे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी प्रार्थना करायची. आपल्या आई वडिलांचे, ज्येष्ठांचे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. कारण ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण आज इथे आहोत त्यांचे स्मरण करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. सोमवती अमावस्येचा खरा अर्थ फक्त उपाय करण्यात नाही, तर मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यात आहे. घरामध्ये प्रेम वाढवणे, एकमेकांना आधार देणे, देवावर विश्वास ठेवणे आणि चांगले विचार मनात ठेवणे हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच फलदायी वाटतो जेव्हा त्यामागे श्रद्धा आणि सात्विक भावना असते. फक्त दिवा लावून सर्व काही बदलावे अशी अपेक्षा न ठेवता आपल्या कर्मावर विश्वास ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, संकटांची लढण्याची ताकद देतो आणि मनाला धैर्य देतो. म्हणून या सोमवती अमावस्येला हा छोटासा उपाय श्रद्धेने करा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहो, आनंदी राहो, सुरक्षित राहो.
घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहो. कोणत्याही प्रकारचे वाईट संकट तुमच्या कुटुंबावर येऊ नये आणि स्वामींची कृपाछाया सदैव तुमच्या परिवारावर राहो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या दिवसाचे महत्त्व समजू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव कृपा ठेवो. श्री स्वामी समर्थ.